2 वर्ष टिकणारा, अतिशय खुसखुशीत आणि तळल्यानंतर तिप्पट चौपट फुलणारा उपवासाचा पदार्थ बनवते. त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि साबुदाण्याच्या वरती 1 ते 1.5 इंच पाणी ठेवून 8 ते 10 तासांसाठी भिजत ठेवला. दुसऱ्या दिवशी साबुदाणा चांगला गाळ भिजला होता. 1 किलो बटाटे सुद्धा उकडून साल काढून घेतले आणि खिसणीवर बारीक खिसून घेतले. एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेतलं, त्यामध्ये 1 चमचे जिरं, चवीनुसार मीठ आणि 1.5 चमचे मिरची पावडर घातली आणि हा भिजलेला साबुदाणा सगळा घातला. 5 ते 10 मिनिटं चांगली वाफ येऊन दिली. साबुदाणा चांगला पारदर्शक होईपर्यंत शिजवून घेतला. त्यामध्ये नंतर बटाटा सुद्धा मिक्स केला आणि बटाटा आणि साबुदाणा चांगले एकजीव करून घेतला आणि साच्यामध्ये हे मिश्रण भरून अशा गोल गोल चकल्या करून घेतल्या. 3 ते 4 दिवस या कडक उन्हामध्ये चकल्या चांगल्या वाळवून घेतल्या. आता ही चकल्या तळून सुद्धा बघा, तेलात तळल्यानंतर ही चकली चांगली तिप्पट चौपट फुलली जाते आणि खायला एकदम खुसखुशीत लागते. आणि बनवताना तेल न वापरल्यामुळे ही चकली 2 वर्षांसाठी पण टिकते.